आज ना काहीतरी आंबट मसालेदार झणझणीत खायची इच्छा झाली. मग म्हटलं आपण लाल टोमॅटोची भाजी करूया. इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 काजू, भाजलेले शेंगदाणे, जिरं आणि खोबऱ्याचे तुकडे घेतले आणि त्याचं जाडसर वाटण करून घेतलं. गॅस चालू केला, कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं, थोडंसं तेल जास्तच घातलं, मोहरी घातली. आता मोहरी तडतडायला लागलेली आहे, त्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे. जिरं आता छान फुललं आहे, मग मी हिंग घालणार आहे. आता हिंग घालते आहे आणि हिंग घालून झाल्यावर ह्या भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या घातल्यात, कढीलिंब घातलेला आहे. मेथ्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता. भाजी झाल्यावर आता इथे मी चिरलेले 2 बारीक कांदे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि ते परतून घेत आहे. आता मी हळद टाकली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातले. आता हे सगळं मिश्रण मी परतून घेत आहे. त्याच्यामध्ये ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातले, म्हणजे कांदा पटकन शिजतो. आता मी ह्याच्यामध्ये मी केलेलं जाडसर वाटण घालून घेते आहे, ते थोडंसं परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आपले चिरलेले लाल टोमॅटो घालणार आहे. आता हे टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे ते पटकन शिजतात. मग ह्याच्यामध्ये मी आपल्या चवीनुसार मीठ घातलेले आहे. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गूळ घातलेला आहे. मी थोडंसं गूळ जास्त घातला आहे, तुम्ही कमी घातलात तरी चालेल. आणि आपल्या सर्वांची लाडकी कोथिंबीर ह्याच्यावर भुरभुरली आहे. अशा प्रकारे आपली रसरशीत आंबट, कडू, गोड अशी टोमॅटोची भाजी तयार झाली आहे. ती सजवण्यासाठी मी त्याच्यावर पनीर खिसून घातलेलं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.